बाया गावातल्या लोकांना काही वाटत नाही का? माझ्याकडनं पैसे घेताना एवढं गोड बोलून घेतले आणि आता द्यायचं नाव काढत नाही. आणि त्यांच्या अडचणीच्या काळात मी पैसे द्यायचे आणि माझ्या अडचणीच्या काळात एक काळ कुत्र उभा राहे ना. पण नाही, आज जर त्यांनी पैसे नाही ना दिले तर माझं एवढं वाईटच ना. त्यांनी नावच लक्षात ठेवलं पाहिजे, ऐश्वर्या म्हणून. हा अरे त्या चिडबायला फोन केला, अजून ऊसाचं बिल याय नाही. काय करावं, काय डोकं सरपंच, माझे पैसे कधी देणार आहे तुम्ही? का हो ऐश्वर्याबाई? का ऐश्वर्या, ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं पैसे घेतले आणि आता बोलतो तोंड लपत फिरायला लागले का तुम्ही? अहो देतो की. काय देतो की? वर्ष झालं, 2 महिने झालं तुम्ही देता देता म्हणताय. पैसे कधी देणार आहे तुम्ही? अहो गेल्या महिन्यात याच दिल जरा थोडीशी लाज वाटायला पाहिजे. तुमच्या अडचणीच्या काळात मी मदत केली का नाही? सांगा, केली का नाही मी? हो केली. मग माझ्या अडचणीच्या काळात कोण मदत करायची? अहो ती ऊसाचं बिल आलं का नाही तुम्हाला देऊन टाकतो अहो पैसे. जी उठलं सुटलंय ना, तो जो माणूस सगळं मला कारण सांगतोय, ह्याचं बिल द्यायचं त्याचं बिल द्यायचं, पण माझं बिल कधी देणार तुम्ही? देतो की. आता हो का कसं झालं? अहो एवढा मोठा सरपंच असून काय फायदा तुमचा? तुमच्याकडे ते कृपा आहे ना. अहो तुमचा रुपया ठेवत नाही, फक्त माझं कारखान्याचं बिल आलं का नाही तुमचे तुम्हाला हो का सगळं काय याज असेल, तुमची मुदत असेल, सगळं देऊन टाकतो बघा. पण एवढ्या वेळेस आपलं शांत बसा. हा का? बरं आता ते जाऊ द्या. संध्याकाळी 4-5 वाजता आहे ना, मी मस्तपैकी तुंब्याची पार्टी ठेवली. तुम्ही या, काय सांगताय? मस्तपैकी असं फाडून नियोजन करू. ओके. हा ना? चकण्याला काय आहे? काय करायचं सगळं मी नियोजन केलं, तुम्ही फक्त याचं काम करा. आयला, लय भारी झालं. हे, ऐश्वर्या बायला काय एवढी उदार कस काय झाली? आयला पैसे दिल्यात ते दिल्यात आणि वरून अजून तोंब्याची पार्टी. ओके चल, आज काय सुट्टी देतो काय बघ आलोच. हे बघ, उद्या मैदान आहे. लागा खारीकन खोबरं तुपातल्या चपात्या लागा तुला खायला घालतोय. एखाद्या पैलवानाला एवढं खायला नाही, एवढं तुला खायला आहे. गावातल्या मैदानाला आपली आबरू घालवायचं नाही. लगा गावाकुंड उसनं पैसे घेऊन लागा तुला सांभाळलाय. हुबलाक तोंडाच्या कुठे हिंडतोय रे तू? तुला काय हुबलाक कसं? तोंडाच्या? मग मी आणि तुला किती गावभर शोधलं, कुठं होता तू? इथं मला सापडलास. तू हुबलाक तोंडाच्याच का मला म्हंटली बरं? मग नाही, आता अक्कल काढा, लायकी काढा, थोड्या अजून काय काय काढसान. नाही आम्हाला गावात अक्कल नाहीच, पण इथं तरी माझ्या दारात तरी हा का माझ्या दारात येऊन माझी तासून हाणायची का? अरे डेमण्या, अयो ऐकलं का कोणीतरी डेमण्या? मी अरे अगं गावातनं जर असा चालायला लागलो तर सटासट माणसं बाजूला होते ती. हा का? मग तुला याडा, तुला माझे पैसे द्यायला काय झालं रे? आता पैशाचं नाव केलं तर तोंड तसलं वाकडं करतो तू. नाही माझं कसं आहे, मी बुडवत नाही बरं का, आयुष्यभर कोणाचं बुडवत नाही. रुपया देखील आजपर्यंत कोणाचा बुडावला नाही. अरे काय खोटं बोलतो तू? 1-2 वर्ष झालं पैसे घेतल्याने नुसतं इकडे तिकडे तोंड मारत फिरतोय तू. नाही माझे ती पैसे मला आत्ताच्या आता दे. चल. देणार आहे की मग. कधी? आता किती दिवस झाले ते? 4-5 वर्ष झालं पार. मग अजून 4-5 वर्ष होऊन दे की. काय बुडावतोय मी? काय मग येडायच का रे तू? कसं आहे, आता कामधंदा स्लॅक चाललाय ना माझा. हो आता यात्रा जात्रा सगळं संपलं ग, त्याच्यामुळे आता कुठं चोऱ्या माऱ्या करायला सुद्धा दिवस राहिले नाहीत आता. बाई दे तुम्ही नाही म्हणलं का, आयुष्यपत सांगतो ते खोंड माझं लय रे गेला. उसनं पैसे घेऊन सांभाळले, मारण बिरण तो आपलं जाईत ना. हे बघ, मला तू आजच्या आज पैसे दे. जर तू पैसे नाही दिले तर माझं एवढं वाईट नाही, तुला सांगते बरं का. नाही दिलं तर काय केस करशील ना माझ्या? नाही ते नाही करत. बरं ते सगळं सोड. हा तुला धरू का? बावळटा, तुझ्या डोक्यात तेच का? मग काय मी काय म्हणते, हा. संध्याकाळी 4-5 वाजता तुझी पार्टी ठेवली, पार्टीला ये. हा दारू या, अगं बाया. हळू जरा, कळलं का? हा चकना आहे का? अरे चकण्याचं तू नाव न घेऊ, असं खतरनाक. कुठे येऊ? तिकडच घरीच. बर बर तुझा तो हा चालतंय ये. दारू म्हंटल की लगा आपलं लगा झोपलं जाग होत. नाही नाही ही जास्त दारू पेल्याशिवाय राहतच नसतो. तुला सांगतोय कधी मैदान आहे उद्या, आज त्यातली अर्धी सुद्धा तुला आणतो, पण उद्या राहायचं का तर राहायचं कोणाला काय. हाय गाईज, मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ए पुरे, हे काय गायशी? तू माझे पैसे कधी देणार आहेस ग? कुठले पैसे? अगो बाई, आता तू विसरून पण गेले का? मी नाही तुला पैसे पैसे बया तू आयफोन घेते,
कुठं कुठं शूटिंग करते काय करते आणि माझे पैसे द्यायला काय होतं तुला? माझा मोबाईल मी कधी पण घेईल. अगं तेच सांगते मी तुला. तू तू सगळं घेते, आयफोन घेते, चांगलं बिंगलं खाते पिते आणि तुला माझे पैसे द्यायला काय होतं ग? अगं माझ्याकडे पैसेच नाहीत ग. माझी परिस्थिती आता लय वाईट चालू आहे. काय सांगू तुला. माझा बॉयफ्रेंड माझ्या संग बोलत नाही ग. त्याने मला सगळीकडनं ब्लॉक केलंय ग. माझं मन ठेवण्यासाठी मी व्हिडिओ बनवते ग. ए बाया, मी का तुझ्या बॉयफ्रेंडला विचारून पैसे दिले होते का ग? अगं तू समजून घे ना ग. नाही बाया, मी समजून बिमजून नाही घेत. मला काय नको सांगू, मला माझे पैसे दे. तसं नाही ग आयुष्य. खरंच ग त्याने आज 15 दिवस झालं माझ्या संग बोलत नाही ग. तू माझी परिस्थिती समजून घे ग. वाटलं मी तुझ्या पाया पडते ग. ए बाई, मला काय नको सांगू, मला माझे पैसे दे. अगं आता एवढे 2-3 दिवस समजून घे ग. माझा आयफोन मी घाण ठेवते. ए बाई, तसलं नको मला, कोणाचं असं नको तळतळाट देऊ. मला फक्त माझे पैसे दे, मला तेवढंच बस अगं, झालं. तसं नाही वाटलं तुझ्या घरामध्ये फरशी पुसायला राहते पण समजून घे ग. आता नाहीत माझ्याकडे पैसे ग आयुष्य. बाया, फरशी पुसून काय माझं काय सगळं नीट माझं होणार? मन लय दुखतंय ग आयुष्य. समजून घे ग. तू टेन्शन नको ग घेऊ. हर चीज का गम भुलाने का एक ही तरीका है, ते म्हणजे रम. त्याच्याने खरं टेन्शन जाईल ना ग आयुष्य. पण अगं तू फक्त एकदा घेऊन बघ ना, तुझं टेन्शन गेलं. माझं नाव बदलून ठेव. आयुष्य त्याच्याने माझं टेन्शन गेलं ना, मी तुझं 1 मिनिटात पैसे देईल का आयुष्य. मी हा ठीक आहे जा. येऊ का? हा 4 वाजता ये, 4 वाजता. बाया, ही सगळी नासकी मला नुसती कारण देतात. आज नाही ह्यांना असं ये ते केलं ना, माझं पण नाव बदलूनच ठेवते मी. हा. आता असला खतरनाक प्लॅन केलाय ना मी, असं डोकं थोडं घेतलं की डोकं कसं तड 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 असं करायला पाहिजे. आता यूज द्या. बाई कसं आहे नियोजन? अरे ह्याचा कलर एकसारखाच का दिसतोय सगळ्याचा? अरे क्वालिटी स्पेशल स्पेशल तुमच्यासाठी बनवली मी. हा काय? ऑर्डर दिली होती बाहेरच्या देशात. अल्ला का तरी म्हणलं ना का आपल्या इकडल्या दारूचा कलर वेगळा असून हे जरा कलर मला वेगळाच वाटतोय. हा. मग बाहेरच्या देशात मागवली काय? मग बाई अंगावनात काढ. हा आज नमद हुकल्यागत होतं हे मला. बघ, हा. ऐक, बाकीचे पण येणार आहेत. तू एक गिलास पटकीनं घे, दे, 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 दे. एक गिलास घे आणि जा. सगळ्या सांगितलंय काय? अरे तू मज्जा बघ ना. आर 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 आर. घे. चालू कर तू. आज चकनाच आतमध्ये ठेवलं जा. असं तरार लागत का व्हाय ना बरं? अरे क्वालिटी क्वालिटी आपण असं लोकांना मागवलं, असं ब्रँडेड होय. ब्रँडेड. कुणी बियान ए ए दुसऱ्याला ठेव की नुसतं ढकाळल्यासारखं प्यायचं. कधी नाही मिळलं आणि गटकनी गिळला. हो घरात इकडे इकडे इकडं कच्ची पण- पेरेन दिली थुकून. मी काय म्हणतोय, हे बघ बाकीचे येते म्हणून मी आज जातोय, पण ह्यातला अर्धा तुंबा गाड्या आपल्याला ठेवायचा. हा हा तू टेन्शनच घेऊ नको, अजून लय येणार. कधी येतात टायमिंग तर बरोबर दिला होता, पण अजूनच कसा आला नाही. आता फक्त ती सरपंच यायला पाहिजे. तरी तर लय बुडव. नाव काढूस तो सैतान हाजीर. हा शैतान कुठलं? सरपंच हा बरं, कुठला ब्रँड पाहिजे ते सांगा. आयुष्यपत आपल्याला काय ती मोठ्या बाटलीतला पाहिजे कुठला? मोठा आगा बाहेरच्या देशावरनं मागवलाय. लयच भारी दिसतोय, कडकच हाय नुसता. काय एक पॅक घ्यायचा हा आणि आतमध्ये जाऊन बसायचं कुठं? घरात. तिथं चकण्याचं आतमध्ये नियोजन केले. भरा की मग. हा, भर. का मला उशीर कशाला? हे कोण आहे? बावळटा. कोण आहे आतमध्ये? कोणी नाही, ते आतमध्ये मांजर, बुलकी मांजर आणली मी. हा मला वाटलं बॉक आहे का काय. हला? नवीन बोलते ते. एक पॅक मारा आणि आतमध्ये जाऊन बसा. तिकडे येऊन देऊ नको. कसा आहे मार ए राडा कडक आहे. कडक आहे. कुठला आहे? क्वालिटी मागवलाय क्वालिटी. लवकर उतर लवकर उर का आतमध्ये जावा. जा मी ये 2च मिनिटात आले फक्त. लवकर. जा. अगं बाया, नाव घ्यायच्या अगोदरच टपकली या तू.
बाया माझं टेन्शन कमी कर ग बाई. अगं तुझं टेन्शन असलं कमी करते ना तुला जिंदगीत कधी टेन्शन येणार नाही. बाई तुझ्यासाठी स्पेशल असला बाहेरच्या देशावरून मागवलं. कुठून? अगं लाखाची कोणती लाखाची? हे बघ हो दिसताना लईच भारी दिसते. बघू बरं एकदा टेस्टला. ही घे ग्लासात काय डायरेक्ट तोंड लाव. बाई वास तर लय घाण येतोय. अगं काय होतं पे मी तर डायरेक्ट खांबा छानलाय म्हणून. अगं पी काय नाही होत पी थोडं पी. कडू कडू लागायला लागलं. डोकं चक्कर असं यायला सारखं होतंय. हा अगं काय तू? अगं काय नाही एकदम नॉर्मल एकदम सॉफ्ट अशी गाडी रस्त्यावर जाते. अगं नाही तू दुसरंच काहीतरी पाजलेलं दिसतंय मला. अगं नाही काय होत. अगं लवकर पी कोणी यायच्या अगोदर. अगं टेस्ट अगं लईच व्हायला लागलं येड्यासारखं मला. बरं जा घरात. कुठं बाहेर? घरात 2 मिनिटात आले. चकना खा चकना. आता ह्यांना किती पण वरडू द्या. ह्यांच्या बाटलीमध्ये मी हागवणीचं औषध टाकलं या. आता ह्यांनी किती पण हागू द्या घरात. ह्यांनी माझे पैसे देत नव्हते ना. आयशू अगं दारोगड घे. काय झालं? माझ्या पोटात कळवाया लागली या. पोटात कळण कशाने? अगं मला काय माहित आहे उघड की लवकर हितच होईल माझी. आता तुम्ही कवर आहे घरामध्ये ते करत बसा. माझे पैसे देत नव्हते वय तुम्ही. अगं देते की तुझं पैसे नाही का? नाही माझे पैसे देत ना. अशी अद्दल घडवली ना. थोडं पुढं इकडे का दी. अगं तुझ्या गळ्या शपथ पैसे देऊन टाकतो तुझं. नको बाबा. नाही तू मला ना पैसे देत नव्हतं ना तुला. तू आता इथं 2-4 दिवस इथंच राहा. बाई देखी अगं सोड की. नाही सोडत. आता तू किती पण वरड. किती आहे तुझं? माझे ना हा किती माहितीये का? हा 50,000 होतं तुझ्याकडं. ऐक की फोन पे दे इकडे. नाही फोन पे नाही. तुझं सगळं दे तुझ्याकडे जे असेल. स्कॅनर मारतो. अरे इकडे दे मोबाईल. मोबाईल घेऊन काय करते? स्कॅनर मी मोबाईल मधून काढते. सांग ना बरं. मोबाईल दे इकडं. माझ्या नंबरला पैसे टाकायचे. किती? 50,000. बाईने मारत कमी कर की. कमी करायचं कशाला? मी चांगलं तुझ्या ना त्याच्यात हगवणीच्या गोळ्या टाकल्यात. हो का आलं का? हा आला. आता बस तिथंच. उघड उघड. नाही उघड की. दुसरा ऐक की त्यांचं मला सांगू नको. मित्र जाईक ना. उघड मला एकट्याला बाहेर तू काढ. एकटाच यायचं काय? परत लावलं काय? कसं आहे सरपंच? कसं येतं का रे पोटात कळा? पर पिवळं झालंय सगळं दूध. पिवळं झालं ना. आता लाल होईल तुमची. आता तुम्ही कवर आहे बसा. आव सोडा की आव. काय सोडा की मी धरून कुठे ठेवलंय तुम्हाला? तिकडे वाट बघते सांडास बास लय कळ मारतय पोटात. कवर आहे हागत बसा त्याच्यात. अहो इथं हागू काय करा दादा? हा? मग पैसे द्यायला काय झालं होतं तुम्हाला? अहो देतो की. नाही काय पैसे द्या मला आत्ताच्या आता पैसे द्या. अयो, एवढं नाही ती आता खिशात माझ्या. मग किती आहेत? हो 500 आहेत तर एवढे घ्या. 500? हो. काय 500? नाही नाही 500 नाही. अहो एवढे घ्या आता. 5 लाख रुपये द्या. अहो संध्याकाळी देतो की. अयो 5 लाख रुपये. हागलो. हागले ये बाबा. अहो धरा घे. ते हागलेलं पहिले उचला. उचलतो ही धरा. अयो ते हागलेलं उचला. उचलतो. ये बाबा इकडे उचला ते हागलेलं. भया हिने हागली का काय तिथं घरात? ग आईशे माझ्या पोटातलं दुखायला लागलं ग आईशे प्लीज ग. कसं वाटतं? पोटात दुखतंय का? अगं आईशे उघड ग प्लीज ग प्लीज ग दार उघड ग बाई. नाही. माझे तुझं अख्खं घर पुसून घेते त्या म्हातारीने हागून हागून घर खराब केलंय ग. घर उघड ग बाई. वासाने मा नरड दुखायला लागलं ग बाई. उघड वासाने नाक दुखतं. नरड कसं दुखत असेल? अगं दुखतंय ग. असू दे ग उघड लवकर ग. माझे 25,000 रुपये द्या आणि विषय कट कर. धर वाटलं तरी मोबाईल धर बाई धर. तू उघड ग बाई. हा ये बाहेर. उघड ग. बाया वास अगं बाई ग पोट नाही. सगळी पिळकली वाटतं. कसलं स्ट्रॉंग आणलं होतं मी. एका ह्याच्यामध्येच काम केलं. वा थोडं मी पण पिऊ का? भया मी पण हागायला लागायची.
आयशू हा त्या गोळ्या नक्की कशाच्या होत्या ग? अरे मी तुमच्या ह्याच्यामध्ये हागवणीच्या गोळ्या टाकल्या होत्या. होय. बर बर, कुठं मिळते त्या? त्या भेटतात तिचं उंदर मारायच्या दुकानात. भेटतात ना? हा त्याचं काय आहे, माझी बायको बी रोज माझ्या पाकिटातनं पैसे घेते, म्हणून म्हणलं एकदा बायकोच्या चात बी एखाद्या उंदराच्या गोळ्या टाकाव्या त्या, म्हणजे जुलाबाच्या, म्हणजे तिला व्याज खालतं वरतं झाल्यावर मला माझ्या वाटण. माकडा बसायला जागेवर मला काय कारण आहे.